नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन. स्वागत आहे आपल्या भटकांटी विथ मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर नवरात्री चालू आहे. आजचा दिवस तिसरा. आज शनिवार आहे. नुकताच ऑफिसवरनं येऊन आता रात्रीचे वाजलेत 9:30. तर आपण आपल्या गावाला खेडला कोकण आपण जातोय आपल्या देवीच्या दर्शन घ्यायला. आपल्या गावच्या घरीमध्ये आपल्या घट बसतात. तर आपण गावच्या घरात जाऊन आपलं देवाचं दर्शन घेऊ, आपल्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊ. परत जाता जाता आपण खेडच्या कालकाई आईचं दर्शन घेऊ. सो मी आता काय तुम्हाला जर्नी बेसिकली दाखवणार नाही, कारण नाईटमध्ये ट्रॅव्हल करणार आहे मी, परत ड्राईव्ह करणार आहे. सो बघू, जर थांबलो तर तिथे ब्लॉग कंटिन्यू करेल, नाही तर मी तुम्हाला सकाळीच भेटेन परत. सो आता बेसिकली नॉर्मल गाडी आम्ही पूर्ण तयार केली आहे, सर्व सामान विमान भरलं आहे, काच आत्ताच साफ केले का आता नाईटला ट्रॅव्हल करायचे. सो असंच सोबत राहा, आपण भेट. तर मंडळी, अशा प्रकारे आपली सकाळ झालेली आहे. आपले भाऊ इथे आहेत, आपले घरचे येत आहेत. आता आपण गाडीला स्टार्टर मारूया आणि आपण आता कालकाई मंदिरात जाऊया, आईचं दर्शन घेऊया. मस्तपैकी सकाळ वाजलेत, सकाळचे 7 वाजलेत आणि आपण गावाकडे रवाना होऊया. तर असे सोबत राहा मंडळी. चला आपण जाऊया आपल्या भरणाईच्या आई कालकाई देवीच्या दर्शनाला. तर आपण आता आलोय कालकाई मंदिरात भरणा नाका आपल्या आईचं दर्शन घ्यायला. आपण गावाला पोचलोय आणि हे बघा भाज्या पूर्ण ठाण्यावरून घेऊन आलेत. बघा, चालतंय. हे बघा, गावाला आपण आलोय, झोपलोय बघ. असा तो पाण्यातला कोणता प्राणी, काय तो पानगेंडा, तसाच झोपला बघ. आता काय बोलायचं, जो कामं करायला नको. पाय पडला का? मग चल पाय पड. तर अशा प्रकारे आपण देवघरात आलोय. हे अशा प्रकारे आपण नवरात्रीला 9 दिवस माळा लावतो. हे भेंडीची फुलं आहेत. हे खाली आपण असं घट बसवतो. तर अशा प्रकारे आपण घरातून निघालोय आणि आपल्या देवीच्या मंदिरात वरती जातोय आपण. तर तुम्हाला दाखवू, गाडी फक्त एक थोडक्यापर्यंत जाते, वरती आपला पूर्ण ट्रेकिंग होणार आहे. तर तुम्हाला तो क्षण पण दाखवू. आपल्या पुढे पण एक गाडी आहे, त्यामध्ये आपले ज्येष्ठ नागरिक सगळे भरलेले आहेत आणि यामध्ये सगळे युवा पिढी भरलेले आहेत. हे बघा, हे माकड बघा तोंड काढून कसं बघते तुम्हाला. तर भेटूया, आपण ट्रेकिंग करूया आता.
मंडळी, आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. एक 15 ते 20 मिनटाचं ट्रेक करायला लागणार आहे आपलं. थोडं ट्रेक म्हणजे असंच बोलतो मी, पण असं तिथे गाडी जात नाही तर आपल्याला थोडं शेतातून वाट काढत जायला लागेल. आणि आपल्याला बरोबर जे तुम्हाला डोंगर दिसतंय त्याच्या बरोबर मधोमध आहे ते, तर आपल्याला तेवढं लांब जायचं आहे. तर बघू आता. सकाळचे 9:30 झालेले आहेत आणि जसं तुम्ही ऊन बघाल, एवढं ऊन पडलं जसं वाटतं दुपारचे 12 वाजलेत. आणि ऊन पण असं डोक्यावरच आहे एकदम. अरे कुठे गेला? येस येस येस. तर चालू आहे आपलं. पूर्ण आजूबाजूला शेती आहे. असं आपल्याला वाट काढत जायला लागते. आता नवरात्रीमध्ये 9 दिवस मंदिरात जात असतात गावातली लोक, म्हणून वाट साफ आहे. नाहीतर पहिल्या दिवशी तर वाट काहीच नसते, ती बनवत जायला लागते वाट. तर अशा प्रकारे आपण चाललोय. वाट आहे आपली बाजूला. आपल्या कोकणातली पारंपरिक शेती, भात शेती आहे. चला, एकमेकींना पकडा पण पडू नका. आता साखळी सकत जाल सगळी. सगळ्यात मोठा टास्क आहे आता आमच्यासाठी नाही तरी पण, कारण हा थोडा चढण आहे, दगडी खूप आहेत. तर आपले मम्मी, काकी, आजी ह्यांच्यासाठी थोडा टास्क आहे, कारण दगडी आहेत सगळे. मग त्यासाठी आपण काकाला पुढे ठेवलं आहे. पावसामध्ये पूर्ण पाणी इथून वाहत असतं, म्हणून तेव्हा तर वेगळीच गोष्ट आहे. चांगल्या नवरात्रीमध्ये पाऊस नाही आहे, म्हणजे 2-3 दिवस तर पाऊसच नाही आहे. म्हणून नाहीतर पावसामध्ये इथून जाणं थोडा टास्क असतो, कारण पूर्ण वरून डोंगरावरनं पाणी येतं. जसं तुम्हाला सांगितलं, डोंगरावर आपलं देवीचं मंदिर आहे वरती, तर तिथे वरच्या साईडून पूर्ण पाणी येतं. तर अशा प्रकारे आपण ऑलमोस्ट मंदिराच्या इथे पोचत आलो आहे. ह्या डोंगराच्या थोडं मागे जायचं आपल्याला. आणि हे बघा, मध्ये अशी प्रॉपर वाट आपली मंदिराकडे जायला. आणि हे कोकणचं सौंदर्य, भात शेती, लांब लांबपर्यंत नजर झाली तेवढी भात शेती आपली कोकणात. बघा, हे बघा, सर्वीकडे भात शेती, सर्वीकडे. हा नजाराच काहीतरी वेगळा आहे. शेती, मागे निसर्ग, डोंगर, वरच्या साईडून ऊन आणि काहीतरी रिफ्लेक्शन येते. हे आहे कोकणात फिरण्यासारखं. जेव्हा पाऊस असतो त्या पावसामध्ये धबधबे बघायचे, आणि जेव्हा पावसाळा जात असतो तेव्हा हे सौंदर्य बघायचं. भात शेती जे उठून असं दिसतंय ना, हलकं हलकं पीक आले भाताचं आणि उठून दिसतंय,
तुम्हाला आता दाखवतो. हे बघा भाताच्या लोंब्या कशा उन्हामध्ये ते रिफ्लेक्ट पण बघा कसे करत आहेत. आता लोक दिवाळीमुळे भात काढायला चालू करतील. जमलं तर आपण येऊ, त्याच्यावर पण नक्की व्लॉग करू. मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की आपण भात कापणीचा व्लॉग बनवला की पाहिजे की नाही. नक्की कमेंट करून सांगा. ज्याचे जास्त कमेंट्स असतील, जसे काय लाईक्स तर करायचंच आहे तुम्हाला, पण कमेंट जास्त असतील तर नक्की आपण भात कापणीवर एक प्रॉपर व्हिडिओ बनवू. सेकंड आणि हा दुसरा चढण शेवटचा आपला. खूप दिवसांनी ट्रेकिंग करतोय. घाम बघतच असेल तुम्ही, दम पण तेवढाच लागतोय. ठीक आहे, पण आपण आपल्या देवीच्या दर्शनाला चाललोय. घाम काय त्याच्यासमोर, काय नाही. अशा प्रकारे फायनली आपण आपल्या देवीच्या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे. हे आपलं मंदिर आहे देवीचं. आपण आतमध्ये जाऊच. इथे आपलं शंकराचं मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवू. आणि नवरात्रीमध्ये सगळ्यात आपलं नवरात्री नाही सॉरी चूक झाली, शिमग्यामध्ये सगळ्यात पहिली पालखी मंदिरातून बाहेर निघते तेव्हा इथे बसते. त्यानंतर प्रत्येक वाडी प्रत्येक घर घेतं. नाही ब्रह्माचं एक शंकराचं. तर आपण आता मंदिरातून बाहेर पडलोय. ऊन आहे चांगलंच, डोकं तापतंय. बाहेर पडल्या आपण आपल्या देवीचं दर्शन घेतलंय आणि परत आपल्या ट्रेकिंगला चालू केलंय. आता आपण उतरतोय. मग अशी चढत होतो वरती, आता उतरतोय. आमच्यासोबत आमचे भाऊ, मागे सर्व मंडळी येत आहेत. असती रस्ता थोडा कठीण म्हणून जरा आरामात. बाकी तुम्हाला कसं वाटलं आमचं गावचं देवीचं मंदिर नक्की सांगा. आणि आता आपण आपल्या शेतीकडे जातोय, जिथे आपण हळद लावली आहे. सॉरी परत बोललो, हळद पेरली आहे. तर तिथे जातोय. त्याचा रिझल्ट बघूया काय आहे. आज 2-3 दिवसापासून आपण तिथे माणसं लावलेत. थोडं गवत जास्त झालेलं, तर ते गवत साफसफाई चालू आहे थोडीफार. कारण त्याने मग कसं होतं, गवत जर वाढलं ना तर ते हळदीला थोडं बोलतात ना, कोणतं पण आपण पेरतोय तर ते थोडं मोकळं राहिलं पाहिजे. नाहीतर मग ते बाजूचं गवत खाऊन टाकतं, त्याला वाढायला भेटत नाही. सो आता ते चालू आहे तिकडे काम, तर आपण तिथे जातोय. आपल्याकडे फारशी सुट्टी भेटली नाही, एक रविवार सुट्टी, म्हणून आपण काल रात्री निघालो आहे. फक्त मोजून मी 2 तास झोपलो आहे. कारण समथिंग काहीतरी आम्ही 3-3:30ला पोचलो. 6ला परत उठलो. आता 10 वाजलेत. आता आपण शेतीकडे जाऊया, मग घरात जाऊया, खाऊया पिऊया. मग परत आपल्याला आपल्या वहिनीच्या गावी जायचं आहे, कोरेगावला. तिकडे ओटी भरायची वहिनीला, आणि मग तिथून आपण परत निघू आपल्या परतीच्या प्रवासाला. सो असंच तुम्ही जोडून राहा. आपण आता हळदीची शेती बघूया आपली कशी झाली आहे, काय रिझल्ट आहे. मंडळी आपण तिकडे होतो, आपल्या देवीच्या मंदिरात गेलेलो, आपण दर्शन घेतलं आणि आता आपण आलो आपल्या शेतात. हे गेस करा
पॉज करा, गेस करा ही कसली फुलं आहेत. मी तुम्हाला सांगेनच, असं नाही सांगणार असं नाही, पण तुम्ही पण कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तरी पण ही कसली फुलं आहेत. हे आपण 4 महिन्याआधी 2 महिन्याआधी जेव्हा व्हिडिओ बनवली, 4 नाही 2 नाही, गणपतीच्या वेळेस म्हणजे का गणपतीच्या आधी जेव्हा व्हिडिओ बनवली तेव्हा आपण सांगितलेलं इथे आपण कसली कसली शेती करतोय. कमेंट तुम्ही नक्कीच करा कशी आहे शेती आपली. मी तुम्हाला नाव सांगतो, ही आपली शेती आहे तिळाची. इथे आपण पूर्ण तिळ पेरलेत. हे जे फूल आहे हे तिळाचं फूल आहे, ह्याच्या आतमध्ये तिळ येतं. तर ही अशी आपण पूर्ण बऱ्यापैकी तिळाची शेती आहे. आता आपण आपल्या थोडा पुढे मार्गस्थ होऊया, पुढची शेती सांगूया. ती पण आपण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेली आपण कसली करतोय. आणि त्यानंतर आपली हळदीची शेती आहे. तर आता आपण जातोय, ही आपली हिथून ते पूर्ण ती शेवटपर्यंत आपली जागा आहे. ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये ह्या वर्षी आपण केलेली आहे शेती. तर आता जसं की तुम्ही बघताय, तर ही जी शेती आहे ही सर्व तिळाची शेती आहे. ती तिळाची आहे, ही आपण नाचणी केलेली आहे. ही पूर्ण नाचणी आहे, तिकडची तिळ आहे. हे बघा, हे नाचणीचं बियाणं असं असतं. तुम्ही बघितलेत की नाही माहीत नाही खूप जणांनी. हे बघा, हे असं असतं बियाणं. तर हे नाचणी आहे पूर्ण. तिकडे तीळ पेरलेत आपण. ही पूर्ण नाचणी बघा तुम्ही, मस्तपैकी काय प्रॉपर दिसतंय ना. एक त्या साईडला तीळ, या साईडला नाचणी. मागे सौंदर्य आपलं. मस्तपैकी फोटो काढा आणि टाका स्टोरीला. आणि नक्की मला टॅग करा. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा, भटकंटी विथ मोरे. आणि ही आपली आहे पूर्ण हळदीची शेती. बघा काय रिझल्ट आहे. आता आपण गवत साफ करायला लागलो आहे. इथे जाऊया आपण तिकडे. ही बघा, ही पूर्ण आपण शेवटपर्यंत आपण पूर्ण हळद लावलेली. पूर्ण ह्याच्यामध्ये जेवढं गवत आलंय ना ते आपण सर्व काढलेलं आहे. चालू आहे तिकडे बघत असाल माझे पप्पा आहेत ते बघा. इकडे अजून बाकी 2-3 माणसं पण लावलेले. ते पूर्ण आपण साफ करून घेतोय गवत बिवत. हे बघा, वाढ एवढी झालेली याची पूर्ण. मागपर्यंत शेवटपर्यंत बघा, फक्त हळद. कृष्णा पाष्टे. हे आता साईडचं गवत काढलेले ते साठवलेले, ते नंतर एकदाच उचलता येतील. पण ह्या टोकापासून लावलेली आहे पूर्ण, ती पूर्ण शेवटपर्यंत आहे तिथपर्यंत. हे बघा, हळद हळद हळद. हे बघा हळद. कशी झाले नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मंडळी आपण घराकडे जात होतो आणि हे बघा दर्शन घोरपडीचं झालेलं आहे आज आपल्याला. आस्ते आस्ते पुढे जाऊया, बघू किती फास्ट पळते. वाव,
ती बघा ती बघा ती बघा ती बघा ती बघा ती बघा. नाही 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 रे नाही तर ती शेणामध्ये लोळते रे. हीट आहे ना रे. नका मारू राहुल. मारत नाही तिला बाजूला करतो. जाईल ती. आवाज ऐकून जाईल ते. थांबा बघा. ते ऊन आहे ना गाडीवाले आले ते जाईल ती जाईल. म्हणून तिला हाकलत होतं रे. मोबाईल दे मोबाईल गेली. तर अशा प्रकारे आपण वहिनीच्या गावाला आलेलो आहे, कोरेगावात. श्री देवदावजी भाविक अलकाई वाकाई मारुती मंदिर न्यास. सुंदर असं मंदिर आहे. मस्त एकदम डोंगराच्या वरती आणि खाली नदी, रोड मस्तपैकी. चला आपण देवीचं दर्शन घेऊया आता. भेंडी आता किती पाचती लागली काय वर लावले काय येईल ते तिकडे वरती झाली आता परत एक कुटी फिल्म बांधलाय. बोल